नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 5वी सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स पहिले व्हिडिओ आपण बघितलं की 22 ते 25 जुलै. दुसरा व्हिडिओ आपण बघितलं 26 दिवस ते 1 ऑगस्ट म्हणजे 32व्या दिवसापर्यंत. तिसरा व्हिडिओ आपण बघितलं या ठिकाणी 33व्या दिवसापासून 40वा दिवस म्हणजे 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट. आणि आजच्या तासाला आपण चौथा व्हिडिओ पाहणार आहोत, ते म्हणजे या ठिकाणी 40 दिवस ते 45 दिवस म्हणजे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट. यामध्ये तुम्ही पहिल्यांदा 30 ऑगस्टला चाचणी क्रमांक 1 परिसर भाग 1 यामधलं चाचणी क्रमांक 1 15 गुणांची सोडवलेलं आहे. आता या ठिकाणी 45 दिवसाला सुद्धा तुम्हाला चाचणी या ठिकाणी सोडवावं लागणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, अगदी 22व्या दिवसापासून परिसर भाग 1 या अभ्यासक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं अगदी 22व्या दिवसापासून 45व्या दिवसापर्यंत झालेलं जे काही अभ्यास आहे गेल्या वर्षीचं सेतू अभ्यासक्रम किंबहुना ब्रिज कोर्स आपण म्हणतो, त्या सर्व घटकावरती 45 दिवसाव्या दिवशी म्हणजे साधारणपणे 15 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला 20 गुणाचे परिसर भाग 1चे पाठ क्रमांक 1 ते 10 जे काही आहेत त्या पाठावरती तुम्हाला चाचणी हे द्यावं लागणार आहे. किती गुणाची आहे? 20 गुणाची चाचणी या ठिकाणी आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे हे यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याशिवाय सर्व घटकांची माहितीसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. प्रश्न पहिला 5 गुणाची असणार आहे, रिकाम्या जागा भरा. त्यानंतर प्रश्न दुसरा 5 गुणाची असणार आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि प्रश्न तिसरा 10 गुणासाठी असणार आहे की 5 प्रश्न तुम्ही लिहिणार आहेत, प्रत्येक प्रश्न 2 गुणाला. या पद्धतीनं 20 मार्काची चाचणी 45 दिवसाव्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट दिवशी या ठिकाणी होणार आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत 41 दिवस आणि 42व्या दिवसाविषयीची जी माहिती आहे ती माहिती आहे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे या पाठाचं नाव काय आहे पहा. तर या पाठाचं नाव आहे, प्रकरण 9 आहे नकाशा आपला सोबती. पाठाचं नाव काय आहे? नकाशा आपला सोबती. विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन निष्पत्ती काय दिलेत पहा. नकाशामध्ये असलेले जे काही चिन्हे आहेत, नकाशामध्ये असलेले जे काही खुणा आहेत, नकाशामध्ये असलेले जे काही सूची आहेत, त्या सूचीचा वापर करून नकाशाचं वाचन करता येते. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी दिलेत बघा. इथं सूची दिलेत बघा, दिलेत का? थोडक्यात अध्ययन निष्पत्तीमध्ये तुम्हाला नकाशामध्ये असलेले जे चिन्हे आहेत पहा. विद्यार्थी मित्रो, चिन्हे कुठं दिलेत या ठिकाणी मी दाखवतो बघा. सूची इथं दिलेत बघा, सूची. यामध्ये जे चिन्हे दिलेत, इथं चिन्ह दिलेत बघा. राज्य सीमाचं चिन्ह दिलेत, त्यानंतर जिल्हा सीमाचं चिन्ह दिलेत, राज्याची राजधानीचं चिन्ह दिलेलं आहे आणि राज्याचं उपराजधानीचं चिन्ह या ठिकाणी दिलेत बघा. वेगवेगळं नकाशाचं निरीक्षण केला तर तुमच्या या ठिकाणी लक्षात. हे अध्ययन निष्पत्ती आपल्याला म्हणजे नकाशातील चिन्हे आणि खुणा आणि सूचीचा वापर करून नकाशाचं वाचन करता येते, हे अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी दिलेलं आहे. मग हे अध्ययन निष्पत्ती साध्य झालेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण पहिले काही बाबी आठवूया. आठवण्यासाठी काही बाबी दिलेत बघा विद्यार्थी मित्रांनो. काय आठवायचं आहे तर या ठिकाणी दिलेत पहा. तो भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय आठवायचं आहे तर इथं दिलेत बघा की पहिले काही आठवूया. यामध्ये तुझे आवडते गाव कोणते बघा. अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण बघितलं की नकाशातील चिन्हे खुणा आणि सूचीचा वापर करून नकाशाचं वाचन करतो. पहिले काही बाबी आठवूया. यासाठी प्रश्न विचारलेत, तुझे आवडते गाव कोणते. मग तुम्ही तुमचं आवडतं गाव ज्या ठिकाणी तुम्ही राहतात ते तुमचं आवडतं गाव असेल. कदाचित प्रत्येक मुलांना आपल्या मामाचं गाव आवडतं. मग इथं मामाचं गाव म्हणून लिहून चालेल का? नाही. इथं काय लिहायला आहे? गावाचं नाव तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. मग आपल्या राज्याचे नाव सांग. बरोबर. कदाचित तुमच्या मामाचं गाव दुसऱ्या राज्यामध्ये असेल, शेजारी कर्नाटकमध्ये वगैरे,
बरोबर आहे का? पण तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहेत त्या गावाचं नाव, त्या राज्याचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे. उदाहरणामध्ये मी माझ्या राज्याचं नाव सांगतो, महाराष्ट्र. बरोबर आहे? 8वी लिहिलं. मग तसं आपल्या देशाचं नाव सांग. आम्ही तुम्ही सगळे एकाच देशामध्ये राहतो, त्या देशाचं नाव तुम्हाला माहीत आहे, भारत. बरोबर आहे? अशा पद्धतीने तुम्ही पहिले काही बाबी आठवून ते सांगायचं आहे किंवा लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे पाहण्यासाठी हे करून पाहूया, अध्ययन अनुभूती मिळवण्यासाठी हे करून पाहूया की या नकाशातील चिन्हे आणि खुणा सूची याविषयीची माहिती आहे. तर तुम्हाला आणखीन काही हवी असेल तर या ठिकाणी जो दीक्षा ॲप लिंक दिलेला आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला खाली जे नकाशे दिलेत अशा स्वरूपाचं वेगवेगळे नकाशे पुन्हा येतात आणि त्या नकाशामध्ये दिलेली जी काही सूची आहे ती सूची तुम्ही अभ्यासू शकता. इथं कशाचं नकाशा दिलेत पहा. हे नकाशा कशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहतात त्या राज्याचं नकाशा आहे. नकाशा कशाचा आहे हे या सूचीच्या ठिकाणी कोणतंही नकाशा असू दे विद्यार्थी मित्रो, नकाशा कशाचा आहे हे पहिल्यांदा त्या ठिकाणी सूचीमध्ये लिहिलेलंच असतं. राजकीय नकाशा आहे, प्राकृतिक नकाशा आहे, भौगोलिक नकाशा आहे, कशाचं आहे, कुठल्या देशाचं आहे, कुठल्या राज्याचं आहे हे दिलेलं असतं. तर इथं महाराष्ट्र राज्याचं नकाशा आहे हे तिथं दिलेलं आहे. त्यानंतर या नकाशाचं निरीक्षण करून कृती करा म्हणून सांगितलेलं आहे. तुमचं इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक पान नंबर 41वरती हे नकाशा दिलेला आहे. त्या नकाशाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि माहिती द्यायची आहे. मला काय समजले खाली दिले बघा. एक नकाशा वाचनातून विविध जिल्ह्यांची माहिती मिळाली. आता तुमचा जिल्हा कुठं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही राहत असलेला जिल्हा या ठिकाणी कुठं आहे हे तुम्ही यामध्ये दाखवू शकता. बघा घडत मोठ्या भागानं दाखवता येईल तुम्हाला. तुम्ही ज्या ठिकाणी राहता हा तुमचा जिल्हा कुठं आहे हे तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. कुठं पहा मोठं करून बघितला की तुमचा जिल्हा या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आहे ना. अशा पद्धतीनं त्या नकाशामध्ये तुम्ही लहान करून पुन्हा तो नकाशा तुम्ही जिल्हा तुमचा या ठिकाणी दाखवू शकता. कुठं कसं दाखवायचं, तुम्ही राहत असलेला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी दाखवू शकता गोल करून मला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा काय, शेजारच्या राज्यांची नावे समजली. आता विद्यार्थी मित्र शेजारी राज्य कोणते आहेत इथं आहे बघा. शेजारी राज्य आहे या राज्यांची नावे समजली. कर्नाटक इथं वरती आहे बघा. कुठलं आहे सांगा, नाव मी सांगत नाही. इथं एक आहे बघा. आपल्या राज्या शेजारी असलेले दुसऱ्या राज्यांची नावं या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. समजली. त्यानंतर शेजारी जिल्ह्याचं नाव समजलं. आपला जिल्हा इथं आहे. इथं शेजारी जिल्हा बघा चौकोन करतो मी. इथं शेजारी जिल्हा आहे बघा चौकोन करतो. मग सिंधुदुर्ग असेल, सांगली असेल. बरोबर आहे. वरती उत्तरेला जिल्हा कोणता आहे ते जिल्ह्याचं नाव तुम्ही सांगू शकता. आपण राहत असलेल्या चहूबाजूनं दक्षिणेला, उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला कुठला जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी समजले. हे समजल्यानंतर मग सांगा पाहू म्हटलेत. मग तुम्हाला इथं कृती दिलेत विद्यार्थी मित्रांनो, कृती करायला. हे दिल्यानंतर तुम्हाला कृती करायला दिले आहेत. सांगा पाहू यामध्ये या ठिकाणी काय दिलेत बघा. या ठिकाणी काय दिलेत बघा. नकाशाचं वाचन करून विविध जिल्ह्यांची माहिती मिळाली. नकाशाचं वाचन केल्यानंतर शेजारच्या राज्यांची माहिती मिळाली. नकाशाचं वाचन केल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव समजलं. आणि त्यानंतर सांगा पाहूमध्ये या ठिकाणी नकाशात कोणत्या बाबींचा समावेश नसतो असं या ठिकाणी विचारलेलं आहेत बघा विद्यार्थी मित्र. इथं काय विचारलेत पहा. इथं जरा पुढं गेलेला आहे नकाशा, पण इथं मला जे काही सांगायचं आहे तो 41व्या दिवसाचा नकाशा आहे आणि तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या नकाशाचं बघा. नकाशामुळे आपणास काय काय समजले हा इथं तुम्ही लिहू शकता. किंवा या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्र जरा दिवस पुढं गेलेले आहेत तर त्यामुळं थोडं
41 दिवसाचा जो नकाशा आहे तो नकाशा आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा. आणि या नकाशाच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारलेत इथं मी बघतो. सांगा पाहूमध्ये विद्यार्थी मित्रांनो गावाचा नकाशा तयार करायला सांगितलेला आहे. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या गावाचा नकाशा कच्चा आराखडा तुम्हाला तयार करायला सांगितले. किंवा जरासे डोके चालवा, त्यामध्ये आपण ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेचा नकाशा आराखडा कच्चा या ठिकाणी तयार करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला अधिक सराव करायला आवडेल. यामध्ये नकाशात नसेल तर काय होईल. समजा मगाशी आपण बघितलं राज्याचा नकाशा नसेल तर काय होईल. नेमकं तो नकाशा नसेल तर आपल्याला काय समजणार नाही, बरोबर आहे का. एखाद्या प्रदेशाची इत्थंभूत माहिती समजण्यासाठी नकाशा हे गरजेचं असते किंवा आवश्यक असते. नकाशात जर नसेल तर आपल्याला त्या प्रदेशाची माहिती समजणार नाही. आणि दुसरं बघा की नकाशात चिन्हे आणि खुणा कशासाठी वापरतात ते सांग म्हटले. विद्यार्थी मित्रो या नकाशाचं तुम्ही निरीक्षण केलं आणि इथं या ठिकाणी सांकेतिक चिन्हे आणि खुणा आहेत बघा. याचा वापर कशासाठी केला जातो हे तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. कशासाठी. नकाशात बघा प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या पद्धतीने विविध घटक दाखवल्यास नकाशा आराखडा किंवा नकाशा समजणे अवघड होईल. त्यासाठी सगळ्यांना एकाच वेळेला एकाच अर्थानं नकाशामध्ये सर्व घटक दाखवता यावेत आणि सर्वांना सहजपणे ते समजावे म्हणून नकाशामध्ये सांकेतिक चिन्हे आणि खुणांचा वापर या ठिकाणी करतात. विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र राज्याची राजधानी दाखवायचं आहे. उदाहरणामध्ये आपण बघू. महाराष्ट्र राज्याचं राजधानीचं ठिकाण दाखवायचं आहे आणि तो ठिकाण कोणत्या सांकेतिक चिन्हानं दाखवतात इथं दाखवलेत बघा. ते कोणत्या सांकेतिक चिन्हानं तर असे सांकेतिक चिन्ह भरीव गोल करतात, भरीव गोल. किंवा या पद्धतीनं उपराजधानी आपण दाखवतो. नागपूर ही उपराजधानी आहे हे दाखवतो. किंवा या ठिकाणी मुंबई मला दाखवायचं आहे, राजधानी दाखवायचं आहे, तर त्या राजधानीसाठी मी या सांकेतिक चिन्हांचा वापर जर केलो तर मला इथं मुंबई दाखवता येईल बघा. दाखवलं का. म्हणजे हे चिन्ह राजधानी दाखवण्यासाठी आहे हे निश्चित आपल्याला इथे कळते. बघा इथे सूचीमध्ये दिलेत विद्यार्थी मित्रांनो कोणते सांकेतिक चिन्ह कोणत्या कारणासाठी वापरतात हे ठरलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. आणि त्याच सांकेतिक चिन्हांचा वापर केल्यामुळं नकाशाचा अभ्यास करायला आपल्याला मदत या ठिकाणी होते. यासाठी नकाशामध्ये सांकेतिक चिन्हे आणि खुणा यांचा वापर या ठिकाणी करतात. प्रत्येकाने जर वेगवेगळे नकाशामध्ये सांकेतिक चिन्हांचा वापर केला तर त्यामध्ये गोंधळ निर्माण होईल आणि नकाशा समजायला अडचणी निर्माण होतील. यासाठी नकाशामध्ये काय केलेले आहेत विशिष्ट सांकेतिक चिन्हे आणि खुणा हे ठरवले गेलेले आहेत आणि त्याचाच वापर या ठिकाणी केला जातो. हे सर्व सोडवण्यासाठी तुम्हाला 35 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा या ठिकाणी तुम्ही प्रश्न हा दिवसाचा अभ्यास 41 आणि 42 दिवसाचा अभ्यास पूर्ण करणार आहात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढं जाणार आहोत तो म्हणजे 43वा दिवस. इथं पाठ बदललेला आहे. कुठलं पाठ आहे पहा की ओळख भारताची. हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग इथं अध्ययन निष्पत्ती काय दिलेत पहा. जग भारतातील म्हणजे नकाशातील चिन्हे खुणा सूची याचा वापर करून नकाशाचे वाचन करतात. विद्यार्थी मित्रो मगाशी सुद्धा तेच अध्ययन निष्पत्ती होतं, फक्त तिथं महाराष्ट्राचा नकाशा होता. अध्ययन निष्पत्ती इथं सुद्धा तेच आहे. इथं फक्त आपण भारताचा नकाशाचा वापर करणार आहोत किंवा पाहणार आहोत, भारताविषयीची माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. पहिले काही बाबी आठवूया. यामध्ये नकाशातील सूची आणि खुणा सांगता येतात. पान नंबर 42वरती तुमचं पाठ्यपुस्तक 5वीचं जे काय आहे त्या 5वीच्या पाठ्यपुस्तकावरती पान नंबर 42वरती कोणतं सांकेतिक चिन्हे आणि खुणा आहेत हे दाखवले. प्रत्येक नकाशामध्ये कोणकोणते सांकेतिक चिन्ह आणि खुणा असतात ठराविक, त्या सांकेतिक चिन्हे आणि खुणांची माहिती त्या नकाशामध्ये दिलेलं आहे. ते नकाशा तुम्ही पाहू शकता किंवा तो पान पाहू शकता. पान नंबर 42 पहा. आलं. याशिवाय तुम्हाला आणखीन अधिक माहिती हवं असेल तर या ठिकाणी जाऊन दीक्षा ॲप
या लिंकला क्लिक करा आणि प्रत्यक्ष त्या सांकेतिक चिन्हांची आणि खुणांची विषयीची माहिती पाहू शकता. ठीक आहे. आता इथं सुद्धा मगाशी दिले तोच नकाशा दिलेला आहे. खालील नकाशाचं निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्या. पाठ्यपुस्तक पान नंबर 44 वरती दिलेत बघा तो नकाशा महाराष्ट्राचा. आणि मगाशी मी 42ला सांगितलं तो तिथंसुद्धा आहे. मग मला काय समजले तर एक नकाशाची ओळख झाली, राज्याचा नकाशा समजला, जिल्ह्याची ओळख झाली. विद्यार्थी मित्रो, मगाशी या ठिकाणी आपण बघितलं नकाशा वाचून विविध जिल्ह्यांची माहिती मिळाली, शेजारच्या राज्यांची नावे समजली, शेजारच्या जिल्ह्यांची नावं समजली. आणि इथं काय आहे, नकाशाची ओळख झाली, राज्याचा नकाशा समजला, राज्यामध्ये किती जिल्हे आहेत वगैरे प्रत्येक जिल्हे दाखवलेले आहेत, आणि जिल्ह्याची ओळख झाली, आपला जिल्हा कुठं आहे हे तुम्हाला निश्चितपणे दाखवता आला किंवा सांगता आला. त्यानंतर सांगा पाहू नकाशात कोणत्या बाबींचा समावेश केला जात नाही. याचं उत्तर काय सांगता येईल विद्यार्थी मित्र? नकाशामध्ये काय केलं जात नाही हे सांगता येते. बघा विद्यार्थी मित्रो, कोणत्या बाबीचा समावेश केला जात नाही असं म्हटलं तर इथं की नकाशा सूचीवरून नकाशा कशाचा आहे हे सांगता येते. आपण सूची नाही आणि नकाशा नाही असं होणारच नाही. जिथं नकाशा आहे, कुठलाही नकाशा असू दे, सूची हे या ठिकाणी असतेच. सूचीशिवाय नकाशे पूर्ण होऊ शकत नाही. नकाशात कोणत्या बाबींचा समावेश केला जात नाही असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की नकाशामध्ये सूची या बाबीचा समावेश केला जातोच. सूचीशिवाय नकाशा तयार होऊ शकत असं कुठं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. दुसरं बघा, जरा डोके चालवा. घाट असणाऱ्या प्रदेशात जास्त पाऊस का पडतो? त्याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रत्यक्ष काय असेल, वातावरणातील ढगामधील बाष्पाचं म्हणजे वाफ्याचं सांद्रीभवन होऊन या ठिकाणी पाऊस होतो, म्हणजे घाटमाथ्यावरती ढग अडवले जातात, असं उत्तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. अधिक माहिती आहे यासाठी दीक्षा ॲपचा वापर आपण घेऊ शकता. त्यानंतर मला अधिक सराव करायला आवडेल. बघा यामध्ये आपल्या जिल्ह्यातील नद्यांची नावे तुम्ही लिहायचं आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या नद्यांची नावं या ठिकाणी लिहायचं आहे. आता तर समजे पेपरमध्ये तुम्ही वाचताय महापूर आलेला आहे, कोणत्या नदीचं पात्र किती वाढलं, किती फुटाने वाढलं याबद्दलची माहिती तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये बघितलेलं आहात. मग कृष्णा असेल, पंचगंगा असेल, कोयना असेल, वारणा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, हे सर्व नद्यांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहायचं. ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या नद्यांची नावं या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आपण राहत असलेलं जे गाव आहे त्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणावरून जाणारी नदी कोणती आहे ती नदी नदीचं नाव तुम्ही देणार आहात. कृष्णा, वारणा, कोयना जे काय असेल ते तुम्ही लिहू शकता. आणि त्यानंतर आपले मुख्य पीक कोणते? तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या प्रदेशाचं मुख्य पीक ऊस असेल, ऊस, सोयाबीन असेल, जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर अशा पद्धतीनं या ओळख भारताचे या पाठासाठी तुम्हाला अधिक माहिती काय हवी असेल तर तुमचे विषय अध्यापक आहेत किंवा इथं दीक्षा ॲप आहे, या लिंकला जाऊन क्लिक केला की याविषयीची अधिक माहिती व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतात. तर त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो 44व्या दिवसाकडं या ठिकाणी जाणार आहोत. पाठ तोच आहे आणि फक्त अध्ययन निष्पत्ती बदललेलं आहे आणि ते अध्ययन निष्पत्ती काय आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये नकाशावरून भारताच्या प्राकृतिक रचनेचे वर्णन करतात. प्राकृतिक रचना, पर्वत, पठार, मैदान, याला आपण प्राकृतिक रचना म्हणतो, त्याचं वर्णन करतात असं म्हणतात. यासाठी काही बाबी आठवूया असं म्हटलं आहे. तुझ्या गावाचं नाव सांग, माहीत आहे तुम्हाला. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याचं नाव आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे. यासाठी मगाशी जो काही लिंक दिले तोच लिंक ह्या ठिकाणी सुद्धा आहे, तो आपण पाहू शकतो. त्यानंतर खालील नकाशाचं निरीक्षण कर सांगितले. इथे विद्यार्थी मित्रांनो इथं सुद्धा सूची दिलेत. पहा सूची कुठं आहे, कोण मला सांगू शकेल का? इथं या ठिकाणी सूची दिलेलं आहे. पहा
दिले काय सूची? यामध्ये सूची दिलेली आहे पहा. हां, आणि इथं मुख्यतः दिशा दिलेत. दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशा दिलेत बघा. आणि इथं सूची दिलेली आहे. सूची मोठं करून बघितला आणि इथं सुद्धा दिलेत बघा. दिलेत का सूची? याचा वापर या ठिकाणी करायचा आहे कृती करून. आता पाठ्यपुस्तक पान नंबर 45वरती हा नकाशा या ठिकाणी आहे आणि या नकाशाचं वाचन करून आपण खालील माहिती भरायची आहे. आता मला काय समजलं तर इथं या सूचीवरून हे नकाशामध्ये सर्व माहिती आहे या ठिकाणी आहे, ती माहिती आपण अभ्यासायची आहे. आता नकाशाची ओळख झाली. हे नकाशा कशाचा आहे? भारताचा आहे, बरोबर आहे ना? भारत कशाचा आहे? भारत आहे बघा, आहे का? हां, आपला देश भारत इथं लिहिलेला आहे म्हणून आपण सांगू शकतो. देशाचा नकाशा समजला. या भारतामध्ये कोणकोणते राज्य आहेत ते राज्य तुम्हाला समजले. आपलं राज्य कुठं आहे? इथं आहे बघा. आपल्या शेजारचं राज्य कर्नाटक इथं आहे, बरोबर आहे. वरती इकडं गुजरात आहे. अशी विविध राज्ये आपण या ठिकाणी अभ्यास केले. इकडे पूर्वेकडचे राज्य आहेत, बरोबर आहे. इकडं जम्मू काश्मीर आणि इकडं दक्षिणेकडचं, बरोबर. हे पूर्वेकडचं भाग, हे पश्चिमेकडचे, हे उत्तरेकडचं भाग आहे आणि हे दक्षिणेकडचे राज्य आहे. आणि हा मध्य भारत म्हणून आपल्याला दाखवता येईल. तर हे सगळं या ठिकाणी समजा. त्यानंतर राज्याची ओळख झाली. मागाशी सांगितले मी राज्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर या राज्यांची ओळख या ठिकाणी झाली. आता विद्यार्थी मित्रांनो, या नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर इथं नकाशा नसता तर काय झाले असते सांगा पाहू, याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. समजा नकाशाच नसतं तर काय झालं असतं याविषयीची माहिती तुम्ही लिहायचं आहे. हां, एखादं ठिकाण कुठं आहे हे कळलं नसतं नकाशा नसतं तर, बरोबर आहे. आपण आपल्या आईवडिलांच्या बरोबर कुठंतरी पर्यटनाला जातो आपण. हां, ठिकाण माहीत नसतं, वाटेत कोणाला तरी विचारतो. पण हल्ली मोबाईलमध्ये आपण पाहू शकतो कुठं जायचं आहे ते ठिकाण टाकलं तर ते लोकेशन दाखवत कुणीकडे वळायचं हे दाखवतं. ते नकाशाचंच काम करतं. म्हणजे एखादं ठिकाण अचूक कळण्यासाठी नकाशाचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे. जर नकाशा नसतं तर आपणाला या गोष्टी कळल्या नसत्या. एवढंच नाही तर नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो हे जर तुम्हाला माहीत असेल तर मग नकाशाचं महत्त्व खूप आहे हे लक्षात. मग एखादं पर्यटन व्यवसायासाठी असेल, लष्करी कारवाया करण्यासाठी असेल, तर गिरिभ्रमण करण्यासाठी असेल, तर नकाशा हे अभ्यासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक देशामध्ये जाऊन त्या देशाची इतंभूत माहिती प्रत्यक्ष जाऊन पाहू शकत नाही. पण नकाशा असेल तर नकाशामध्ये कोणत्याही देशाची माहिती आपण इथं बसून अभ्यासता येते. जर नकाशे नसतं तर आपल्याला या गोष्टी शक्य झाल्या नसत्या, असं तुम्ही सविस्तर उत्तर या ठिकाणी लिहू शकता. आता इथं पुढं जरासे डोके चालवा. मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात कांदा पाठवायचा असेल तर आपल्या गावापासून मार्ग दाखवा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. तो नकाशामध्ये तुम्ही तो दाखवायचा आहे. भारताचा नकाशा इथं जो दाखवलेला आहे तो तुम्ही बघायचा. भोपाळ कुठं आहे? मध्य प्रदेशामध्ये. मध्य प्रदेश राज्य कुठं आहे पहा. आणि त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून तिथं आहे बघा भोपाळ. आपण राहतो तिथून मध्य प्रदेशाला ठिकाणी कांदा पाठवायचा असेल तर आपल्या गावापासून तो मार्ग दाखवा म्हटलेला आहे. तिथं आता उदाहरणामध्ये मी इथं दाखवतो. समजा आपण या ठिकाणी राहतो, भोपाळ या ठिकाणी आहे, आपण कोल्हापूर म्हणजे या ठिकाणी राहतो. तर नागपूर मार्ग या ठिकाणी भोपाळला हा या पद्धतीनं आपण तो मार्ग दाखवू शकतो. तुम्हाला दुसऱ्या मार्गाने जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकता.
शक्यतो जे राज्य मार्ग आहेत किंवा राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या महामार्गाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. गेल्या वेळी आपण विद्यार्थी मित्रांनो मगाच्या नकाशामध्ये महाराष्ट्राचा नकाशा बघितले बघा, त्यामध्ये राज्य महामार्ग आहेत. हे मोठं केल्यामुळं कदाचित तुम्हाला दिसत नसेल तर पुस्तकमध्ये तुम्ही अधिक माहिती पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही तो भाग या ठिकाणी दाखवणार आहात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्या राज्यातील नद्यांची नावं सांगायला विचारले तुम्हाला. मला अधिक सराव करायला आवडेल. यामध्ये आपल्या राज्यातील नद्यांची नावं या ठिकाणी सांगायचं आहे. गोदावरी असेल, कृष्णा असेल, मांजरा असेल, तुंगभद्रा असेल, शरावती असेल, पेनगंगा असेल, त्या नद्यांची नावं तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर आपल्या शेजारी राज्यांची नावं सांगायची आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात वगैरे. आणि नकाशाचा उपयोग सांग. मी मगाशी सांगितलं, लक्ष असेल तर तेच उपयोग तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. नकाशाचा उपयोग कशासाठी होतो तर पर्यटनासाठी होतो, गृहभ्रमणासाठी होतो, लष्करी कारवाई करण्यासाठी होतो. हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा दिवस जो काय आहे तो म्हणजे या ठिकाणी 45वा दिवस. आणि या 45व्या दिवसामध्ये तुम्हाला 20 गुणांची चाचणी या ठिकाणी सोडवावं लागणार आहे. ती चाचणी खूप महत्त्वाची आहे. आणि या चाचणीचे गुण तुमच्या इयत्ता 6वीच्या आकारित आणि संकलित मूल्यमापनाला आम्ही या ठिकाणी धरणार आहोत. बघा संदर्भ म्हटले 4 विषय परिसर भाग अभ्यास 1 पाठ 1 ते 10 सराव चाचणी गुण 20 आणि वेळ इथे दिलेलं नाही. तुम्ही 40 मिनटं वेळ घेऊ शकता. प्रश्न पहिला 5 प्रश्न आहेत बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. शाळेच्या जडणघडणीत टिंबाटिंबा वाटा असतो. समाजाचा वाटा असतो. समाज लिहायचं आणि खाली अंडरलाईन करायचं आहे. आपण टिंबाटिंबा राज्यामध्ये राहतो. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहताय त्या राज्याचं नाव लिहा. नकाशातील ठिकाणामधील टिंबाटिंबा हे प्रमाणबद्ध असते. नकाशातील ठिकाणामधील अंतर हे प्रमाणबद्ध असते. आता महाराष्ट्राची राजधानी टिंबाटिंबा आहे. मगाशी मी सांगितलं आणि नकाशामध्ये दाखवलंही सुद्धा आहे. ते तुम्ही लिहा. राजधानी आणि उपराजधानी दोन्ही दाखवलेलं आहे. नावसुद्धा सांगितलेलं आहे. 5वं पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे टिंबाटिंबा आहे असे म्हणतात. पृथ्वीच्या ज्या भागावरती सूर्याचा प्रकाश पडतो तिथं काय असतो, दिवस का रात्र, ते लिहा. ठीक आहे. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 प्रश्न आहेत बघा आणि 5 गुण आहेत. तुझा आवडता ऋतू कोणता ते लिहा. तुम्हाला उन्हाळा आवडतो, पावसाळा आवडतो का हिवाळा आवडतो ते लिहायचं आहे. दुसरं, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो. उगवणं आणि मावळणं बरोबर आहे. ते लिहू शकता. पश्चिम बरोबर आहे का. पुढं तिसरं, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तुमचा निकाल कुठल्या दिवशी असतो पहा. दरवर्षी 4थी 5वीचा निकाल कुठल्या दिवशी असतो तो दिवस मे महिन्यामध्ये असतो बघा. किती तारखेला पहा. पुढं 4थं, आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा. आणि 5वं, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो का. तारे स्वयंप्रकाशित असतात का नसतात. असतात ना, तर ते असेल तर असेल लिहा. माहीत असेल तर स्वयंप्रकाशित असतात बघा तारे. पुढं प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. फक्त 5 लिहायचं आहे. 6 दिलेत तुम्हाला. कुठलेही 6 तुम्ही 6च्या 6 सोडू शकता. ठीक आहे. 1 बघा, मुख्य ऋतूंची नावे लिहा. तुझा आवडता ऋतूच्या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तेच उत्तर तुम्ही लिहू शकता. दुसरं, वाहतुकीच्या साधनांची नावे लिहा. माहीत आहे तुम्हाला, माझ्यापेक्षा अधिक वाहतुकीची साधनं माहीत आहेत. ती साधनं तुम्ही लिहायचं. अगदी सायकलपासून विमानापर्यंत जी वाहतुकीची साधनं आहेत ती तुम्ही लिहू शकता. पुढं, आपल्या गावातील सार्वजनिक सुविधा कोणकोणत्या आहेत. सार्वजनिक सुविधांची नावं लिहायची आहेत. 4थं, संदेशवहनाच्या कोणत्याही 4 साधनांची नावे लिहा. संदेशवहन कशाला म्हणतात आणि संदेशवहनाची नावं. आता तुम्ही जे काय बघताय अभ्यासक्रम
ते सुद्धा आहे, लिहू शकता. पुढं 5वं, पाऊस पडलाच नाही तर काय होईल? जीवसृष्टी जगेल का? सजीवसृष्टी ते लिहायचं आहे. आणि 6वं, नकाशात सूचीचा वापर कशासाठी केला जातो? आता जे काही व्हिडिओ तुम्ही बघितला त्या सूचीवरनं काय समजतं हे मी सांगितलं, हेच लिहायचं आहे. अशा पद्धतीनं अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. हे व्हिडिओ जर लक्षपूर्वक तुम्ही ऐकला तर सुव्यवस्थितपणे या ठिकाणी लिहिता. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो 30व्या दिवशीचं चाचणी आणि 45 दिवसाची चाचणी सुव्यवस्थितपणे सोडवून तुम्ही तयार ठेवायचं आहे. ज्यावेळी तुमचे वर्गाध्यापक सांगतील त्यावेळेला तुम्हाला ते तुमचे विषय शिक्षक तुमच्याकडनं गोळा करून घेऊन तपासून त्याला गुणदान करून इयत्ता 6वीच्या वर्गासाठी आकारित आणि संकलित मूल्यमापनासाठी हे तिन्ही चाचणीचे गुण धरण्यात येणार आहे. परिसर भाग 1 विषयीचं काही शंका असेल तर मला तुम्ही वैयक्तिक फोनद्वारे माहिती विचारू शकता. माहिती विचारायचं असताना फक्त दिवस सांगा आणि लगेच मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर येणाऱ्या परीक्षेला ब्रिज कोर्सची जी काही 45 दिवसाची जी 20 मार्काची चाचणी आहे त्या चाचणीला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो.